जेव्हा सेक्सचा विषय येतो तेव्हा प्रत्येक जण सेक्समधून वेगवेगळ्या प्रकारचा आनंद शोधत असतो. सेक्सबद्दल अनेकांचे विचारही वेगवेगळे आहेत. पुरुषांची सेक्सची भावना महिलांपेक्षा लवकर जागे होते, तर महिलांची सेक्सची भावना ही पुरुषांपेक्षा उशिरा जागी होते असं देखील म्हटलं जातं. अनेक महिलांची तक्रार असते की आम्हाला आमच्या पार्टनरकडून ऑर्गॅझमच मिळत नाही आणि पुरुष सहजरित्या ऑर्गॅझमची पातळी गाठू शकतात. सेक्समध्ये असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पार्टनरला संतुष्ट करू शकता आणि तुमच्या सेक्स लाईफमध्ये वेगळा आनंदही निर्माण करू शकता. त्यातलाच एक मार्ग आहे ओरल सेक्सचा. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ओरल सेक्स म्हणजे नक्की काय आणि ते करणे योग्य की अयोग्य. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी. ओरल या नावावरूनच लक्षात येतं की ओरल सेक्स म्हणजे ज्या सेक्समध्ये तोंडाचा वापर केला जातो, ज्याला मुखमैथुन असंही म्हणतात. भारतात आधी मुखमैथुनला बंदी होती असं देखील म्हटलं जातं, पण आता तसं काही राहिलं नाही आहे. तुम्ही ओरल सेक्सला अनेक नावांनी ओळखत असाल. गोइंग डाऊन, ब्लो जॉब, गिव्हिंग हेड, 69 किंवा रिमेनिंग असे बरेच काही नावं ओरल सेक्सला दिल्या गेली आहेत. परंतु ओरल सेक्सला अधिकृत वैद्यकीय नावे देखील देण्यात आली आहे. वैद्यकीय भाषेत केनेलिंगस, फर्टिलिटिओ आणि एनिलिंगस असं ओरल सेक्सला म्हटलं जातं. जर्नल ऑफ सेक्स अँड मॅरिटियल थेरपीच्या संशोधनानुसार भारतातील 60% जास्त महिलांना ओरल सेक्स आवडतच नाही, तर त्या ओरल सेक्सला गलिच्छ मानतात. परंतु मौखिक संभोग हा जोडीदारामधील सेक्सचा एक नैसर्गिक आणि आनंदमय भाग असू शकतो, जर तुम्ही दोघांनी त्याचा आनंद घेतला आणि त्याला संमती दिली तर. ओरल सेक्समधून व्यक्तीला सेक्सपेक्षा जास्त आनंद मिळू शकतो असं देखील म्हटल्यात आलं आहे. जर एखादा पुरुष आपल्या जोडीदाराला संतुष्ट करू शकत नसेल, तर तो ओरल सेक्सद्वारे आपल्या जोडीदाराकडून समाधान मिळवून घेऊ शकतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना ओरल सेक्स करताना अस्वस्थ वाटतं किंवा त्याची किळसही येते. परंतु तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ओरल सेक्स तुम्हाला उच्च कोटीचा अनुभव देऊ शकतो. ओरल सेक्सबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज मी तुम्हाला ओरल सेक्सबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील. अनेक लोकांना असं वाटतं की ओरल सेक्समुळे आपलं कौमार्य म्हणजेच व्हर्जिनिटी नष्ट होऊ शकते, पण तसं खरं नाही आहे. ओरल सेक्सने तुमचे कौमार्य नष्ट होत नाही. लिंगाचा शारीरिक प्रवेश झाला तरच तुमचं कौमार्य भंग होऊ शकतं. त्याचबरोबर याबद्दलचे अजून काही प्रश्न असतील तर लोकांनी डॉक्टरांचा सल्लाही त्यासाठी घेतला पाहिजे. ओरल सेक्समुळे त्यांचे भावनिक कौमार्य हिरावून जाऊ शकतं. त्याचवेळी बऱ्याच लोकांना असंही वाटतं की हायमन तुटणे म्हणजे कौमार्य गमावणं, तर असं देखील नाही आहे. सायकल चालवणे किंवा हाय इंटेन्सिटी व्यायाम करण्यानेही तुमची व्हर्जिनिटी लूज होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओरल सेक्स करणं योग्य की अयोग्य. तर डॉक्टरांनी सांगितलं आहे की ओरल सेक्स करणं हे योग्य आहे, फक्त त्यासाठी तुम्ही तुमचं हायजीन मेंटेन केलं पाहिजे. ओरल सेक्ससाठी महिलांची योनी स्वच्छ असणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नीट अंघोळ करत नसाल, तर तुम्ही हायजीन मेंटेन करत असाल, त्याच वेळी तुम्ही ओरल सेक्स करायला हरकत नाही आहे. परंतु जर महिलांच्या योनीतून उग्र वास येत असेल, तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणंही गरजेचं आहे. कॉन्डम 97% संरक्षण प्रदान करतात, त्यामुळे लोक सेक्स करताना कॉन्डमचा वापर करतात. लैंगिक संबंधातून पसरवणारे आजार टाळण्यासाठी कॉन्डमचा वापर खूप महत्त्वाचा आहे. बहुतेक ते सेक्स दरम्यान वापरतात इतकंच महत्त्वाचं नाही आहे किंवा इतकंच मर्यादित देखील नाही आहे. तुम्ही ओरल सेक्स करताना देखील ते वापरू शकता. ओरल सेक्स करताना लैंगिक आजारांचा धोकाही असतो. खास ओरल सेक्स करताना वापरल्या जाणारे कॉन्डमही बाजारात उपलब्ध आहे, जे तुम्ही ओरल सेक्स करताना वापरू शकता आणि अगदी तेही सुरक्षित आहे. खरं तर अशा अनेक स्त्रिया आणि पुरुष आहेत ज्यांना नैसर्गिक सेक्सपेक्षा ओरल सेक्समुळे जास्त आनंद मिळतो. हा अनेकदा फोरप्लेचाही भाग असू शकतो. तसंच ते चांगल्या आणि अधिक समाधानकारक मार्गाने क्लायमॅक्सकडेही नेऊ शकतो. ओरल सेक्स दरम्यान स्त्रीच्या क्लिटोरियसला उत्तेजन मिळतं आणि त्यामुळे स्त्रियांना उच्च कोटीचा आनंद मिळतो असं देखील म्हटलं गेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.